त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल मला तुम्हाला सांगायची गरज नाही. ठाम वैचारिक बैठक, स्पष्ट वक्तेपणा आणि कमालीचा स्वाभिमान, आणि स्वाभिमानासाठी कोणाशीही कधीही त्यांनी तडजोड केली नाही. आणि म्हणूनच असं हे जे व्यक्तिमत्व होतं की ज्या व्यक्तिमत्वामुळे मला प्रामाणिकपणे वाटते काँग्रेसला एक भारदस्तपणा आला होता. पण जसं मी सांगितलं की त्यांचा स्वभावाचा एक तो गुण म्हणा काय म्हणा की जे काही आवडलं नाही तर्कतर्की विचार न करता पटकन करून टाकायचं. आणि मग त्यांच्यावर प्रेम करणारे आमच्यासारखे अनेक लोक कधी कधी हतबल जातात. म्हणजे दिलीप भाऊ येडतकर हे काँग्रेससाठी एक असेट आहे. या बाबतीत आमच्या कुणाच्याही मनात युद्धाबद्ध स्थिती नाही. आणि ही असेट आपण सांभाळून ठेवली पाहिजे. आता काँग्रेसच्या अत्यंत वाईट दिवसामध्ये किंवा काँग्रेसचे अच्छे दिन नाही आपण म्हणू शकतो, त्या दिवसामध्ये अशी ही असेट काँग्रेस पक्षावर काही कारणाने नाराज होत असेल तर पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची ही प्रामाणिक इच्छा होती की आपण दिलीप भाऊंना समजावून सांगितलं पाहिजे. आणि तुमचं एक आगळं वेगळं स्थान आहे पक्षात.